अमित हा शहरातील कॉलेजचा विद्यार्थी सुट्टीत त्याच्या गावी आला तेव्हा त्याची आई म्हणाली, माझी मैत्रीण चंदा आली होती. ती आणि तिची मुलगी रंभा तुला खूप मिस करत होती. तिने सांगितले आहे की तू गावी आल्यावर तिला भेटायला तिच्या गावी या, कारण रंभा आता तुझ्याकडेच राहून तिचा अभ्यास करणार आहे. हे ऐकून अमित दुसऱ्याच दिवशी तिच्या मैत्रीण चंदाला भेटण्यासाठी त्याच्या आईच्या गावी गेला होता. अमित तिथे पोहोचला तेव्हा चंदा आणि घरातील सर्व लोक शेतात गेले होते. रंभा घरी एकटीच होती. अमितला पाहून तिला खूप आनंद झाला. रंभा खूप सुंदर होती. तिने शहरात राहून अभ्यास करण्याविषयी सांगितले तेव्हा अमित तिला म्हणाला, तू माझ्यासोबत राहून शहरात शिकलीस तर तुला इथे शहरातील मुलीसारखे कपडे घालावे लागतील. तिथली चुन्नी विणणीची फॅशन नाही. अमितने तिची चुन्नी म्हणजेच ओढणी मग त्याचे हात रंभाच्या सुडोल वक्रांशी आदळले. त्याच्या स्पर्शाने अमितच्या शरीराला विजेचा झटका जाणवला. रंभालाही तोच धक्का बसला. ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. तेव्हा अमित तिला म्हणाला, एवढी लांब सलवारसुद्धा चालणार नाही. तिथे शहराच्या मुलीसारखं जगावं लागतं. त्यांच्यासारख्या मुलांशी मैत्री करावी लागते. त्यांच्यासोबत तेच सर्व करावे लागेल जे तुम्ही गावातील मुली लग्नानंतर नवऱ्यासोबत करतात. या दुष्टचक्रात अडकून तुला हे सगळं जमणार नसेल तर तू तुझ्या या गावात चौकाचौऱ्याचं काम करून आयुष्य घालवशील. तिच्याकडे बघत तो म्हणाला, तू सुंदर आहेस होय, शहरात अभ्यास करून जीवनाचा आनंद घ्या. यानंतर अमित तिच्या नाजूक अवयवांना पुन्हा स्पर्श करू लागला. हाताच्या स्पर्शाने रंभाच्या अंगात विद्युत प्रवाह आल्यासारखा वाटला. ती उत्तेजित होत होती. रंभाचे आईवडील शेतातून संध्याकाळीच घरी यायचे, त्यामुळे त्यांना कोणी येण्याची भीतीही वाटत नव्हती. असा विचार करत रंभा हळूच त्याला म्हणाली, चल आपण आत मागच्या खोलीत जाऊया. हे ऐकून अमितने तिला आपल्या मिठीत उचलून मागच्या खोलीत नेले. काही वेळातच दोघांनी जे करायला नको होते ते करून दाखवले. दोघेही तृप्त झाल्यावर रंभाने त्यांना देशी तुपाचा गरमागरम हलवा खाऊ घातला. हलवा खाऊन अमित विश्रांतीसाठी झोपला. त्याला पुन्हा झोपलेले पाहून रंभाच्या मनाला त्याच्यासोबत झोपण्याची इच्छा झाली. ती त्याच्यावर झोपली आणि त्याचे चुंबन घेऊ लागली. मग तो तिला म्हणाला, तुझे हृदय पुन्हा धडधडत आहे. तो म्हणाला, तुमने मुझे प्यार का चस्का जो दिया है. रंभा अमितचे कपडे काढताना म्हणाली. यावेळी ते प्रेमाचा खेळ खेळून अल्पावधीतच थकले होते, कारण दोघेही प्रेमात पडून इतके थकले होते की त्यांना गाढ झोप येऊ लागली होती. संध्याकाळी रंभाचे आईवडील त्यांच्या शेतातून घरी परतले तेव्हा अमितला पाहून त्यांना आनंद झाला. रंभासुद्धा त्याची स्तुती करताना थकत नव्हती. ती तिच्या आईवडिलांना म्हणाली, आता मी अमितसोबत राहून शहरात माझे शिक्षण पूर्ण करेन. हे ऐकून त्याचे वडील म्हणाले, तू उद्याच त्याच्याबरोबर नगरला जा. तिथे तू खूप मन लावून अभ्यास कर. थोडं शिक्षण घेतलं की चांगली नोकरी मिळेल. तुमचे जीवन सुखी होईल. मग आपण तिचं लग्न चांगल्या घरात करू. आजकाल चांगल्या घरातील मुलांना शिकलेली सून हवी असते. रंभाची आई म्हणाली. मग अमित म्हणाला, मी रात्रंदिवस अभ्यास करून तिला इतके हुशार बनवीन की मग तिच्यावर सुशिक्षित लोकांची छाया पडेल. रंभाच्या आईने अमितला खायला चांगले पदार्थ बनवले. रात्रीचे जेवण झाल्यावर बोलत असताना रात्रीचे 10 वाजले. त्यांनी त्याला वरच्या खोलीत झोपण्याची व्यवस्था केली. अमित झोपायला खोलीत जाऊ लागला तेव्हा चंदा रंभाला म्हणाली, रूममध्ये 2 बेड आहेत. तू पण तिथेच झोप. तिथं अमितशी बोलून शहरातील राहणीमान, तुमचा अभ्यास याची चौकशी करा. हे ऐकून रंभा हसत म्हणाली, अमित घरी आल्यापासून मी त्याच्याकडून बरीच माहिती घेतली आहे. पूर्वी मी खूप अनाडी होतो, पण तू इतका मला हुशार बनवला आहे की मला सर्व काही माहीत आहे. वास्तविक जीवन काय आहे. हे ऐकून चंदा आनंदाने हसली. दोघेही वरच्या खोलीत झोपायला गेले. खोलीत प्रवेश करताच दोघेही एकमेकांवर तुटून पडले. शहरात आल्यानंतर अमितने रंभासाठी नवीन फॅशनचे कपडे खरेदी केले, जे परिधान करून ती एखाद्या फिल्मी नायिकेसारखी फॅशनेबल झाली. अमितने तिला कॉलेजमध्ये प्रवेशही मिळवून दिला. त्यांचे कॉलेज सुरू झाल्यावर अमितने तिच्या अनेक श्रीमंत मित्रांशी
मैत्री केली आणि रंभानेही अमितला तिच्या अनेक मैत्रिणींशी मैत्री केली. रंभा ही एक साधी खेड्यातील मुलगी शहराच्या जीवनात इतकी मग्न होती की ती दिवसा अभ्यास करायची आणि रात्री अमित आणि त्याच्या मित्रासोबत खूप मस्ती करायची. रंभा जेव्हा शहरातील इतर मुलींप्रमाणे वेशभूषा करून तिच्या गावी जायची तेव्हा तिला पाहून सगळेच आश्चर्यचकित व्हायचे. तिला पाहून तिच्या इतर मैत्रिणींनाही तिच्याप्रमाणेच शहरात शिक्षण घेण्याचा आग्रह पालकांना धरून शहरात शिकायला सुरुवात केली. आता अमित त्याच्या गावातील मित्रांसोबत पण मस्ती करायला लागला होता. रंभाप्रमाणेच त्याने तिलाही प्रेमाची जाणीव करून दिली होती. तर अशा प्रकारे आपली ही छानशी गोष्ट इथेच संपते. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.